लोकनेते, थोर समाजवादी चिंतक, विचारवंत, भाईंच्या या स्मृतिदिनानिमित्त आज आपण हा जो एक राष्ट्रीय अत्यंत सन्मानाचा पुरस्कार ज्यांना दिला आहे ते डॉक्टर राम पुनियानी. पुनियानींसारख्यांना सहन करत आयुष्य कसं जगायचं असतं ते आमच्या आईकडे बघून आम्ही शिकलो. शिलाताई समोर बसलेल्या आहेत, त्या बाबांना घेऊन आयुष्यभर तेच करत आल्या, त्या डॉक्टर स्मिता पुनियानीजी. आरोग्य सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस लक्ष्मीकांत मुंदडा, केंद्रीय समितीचे सदस्य जे इथं आज सर्व उपस्थित आहेत, डॉक्टर केतकर आहेत, प्रमोद दळवे आहेत, कमलेश हजारे आहेत, संतोष मस्के आहेत. आरोग्य सेनेच्या केंद्रीय समितीच्या आणि भाईवैद्य फाउंडेशनच्या सचिव प्राध्यापक डॉक्टर गीतांजली, महाराष्ट्र शाखेचे प्रमुख अतुल रोणवाल. आज मला प्रेक्षागृहामध्ये खूप मान्यवर दिसत आहेत. खरं तर सगळ्यांची मी नावं घेणं शक्य नाही, पण विवेक सामंत आलेले आहेत, सपत्नीक आलेले आहेत, डॉक्टर अनंत फडके आहेत, त्यांच्या पत्नी आलेल्या आहेत, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासने आलेले आहेत, कोल्हापूरवरनं आमचे हसनबाई देसाई आलेले आहेत, प्राध्यापक प्रवीण सप्तर्षी रमाताई आहेत. भाईंच्या नंतर अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळणारे प्राध्यापक शरद जावडेकर आलेले आहेत. वर्षातही आमच्या आहेतच. दादासाहेब सोराणे आवर्जून आलेले आहेत. चित्रपट दिग्दर्शक, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर गाजलेले क्रांती कानडे मगाशी होते, कदाचित काही कामासाठी बाहेर गेलेत, आले. क्रांतीचा उल्लेख केल्यावर मला मोह आवरत नाही. गांधी ऑफ द मंथ हा क्रांतीचा एक अतिशय अफलातून चित्रपट, पण ज्याला सेन्सॉरची संमती मिळणं शक्य नाही, तो क्रांती कानडेंच्या घरीच आम्ही पाहिला. आणि ज्याच्यामध्ये एक पात्र, मुख्य पात्र त्यांनी जे रंगवलं आहे, आणि ते अमेरिकन नटांनी रंगवलेलं पात्र आहे, पण ते भाईंवर बेतलेलं पात्र आहे. आणि त्या नटाला भाईंची भेट त्यांनी घरी आणून घडवली. इतकंच नाही तर भाईंची बंडीही त्या नटांनी घातलेली आहे त्या चित्रपटामध्ये. ते क्रांती कानडे राष्ट्रपती पदक विजेते चित्रपट दिग्दर्शक सोहेल वैद्य आहेत. आमचे मित्र डॉक्टर तलाठी आहेत. धनंजय भावलेकर सावनी आहेत. आणि कोणाची नावं राहिली असतील घ्यायची तर मला माफ करा. प्रशांत कोठाडिया, अनवर राजनी आहेत. खरं तर मान्यवरांनीच भरलेलं हे सभागृह आहे आज खऱ्या अर्थानं. प्रथम डॉक्टर राम पुनियानीजींचं मी अत्यंत मनापासून अभिनंदन करतो. पहिला पुरस्कार तुम्ही मगाशी जे नाव घेतलं त्या नयनतारा सहगलांना आम्ही दिलेला आहे. त्यावेळेला त्यांची 90 ओलांडलेली होती त्यांनी, आणि त्यामुळे मला त्यांनी कळवलं की मी प्रयत्न करेन डेहराडूनवर नेण्याचा, पण कदाचित मला येता येणार नाही. पण त्यांनी एक अतिशय सुंदर चित्रफित त्यांच्या भाषणाची पाठवली. प्रत्यक्षामध्ये तब्येत थोडी बिघडल्यामुळे ते येऊ शकले नाहीत, आणि ती चित्रफित आम्ही त्यावेळेला इथे दाखवली होती. फार सुंदर हृदय असं भाईंवर आणि समाजवादावर त्यांनी त्यावेळेला भाष्य केलं होतं. नंतरचा पुरस्कार हा रवीश कुमाराने दिला, पण कोविडच्या महासाथीमुळं तो कार्यक्रम होऊ शकला नाही. नंतर डॉक्टर जयसिंगराव पवार जे आत्ताच त्यांचं निधन झालं, आणि ज्यांनी भाईंवर आयुष्यभर अलोट प्रेम केलं, माझ्यावरही अलोट प्रेम केलं. त्यांच्या पत्नी भाईंना थोरले बंधू मानायच्या, असं ते एक फार वेगळं नातं त्या इतिहासकाराशी होतं. नंतर चित्रकर्मी आनंद पटवर्धन नामी हा पुरस्कार दिला. गेल्या वर्षी हा डॉक्टर तारा भवाळकरांना पुरस्कार दिला, आणि यावर्षी
डॉक्टर राम पुनियांना पुरस्कार दिला. आधीचे पुरस्कार आणि तुमचा पुरस्कार याच्यामध्ये एक फार मोठी मध्ये एक गोष्ट आहे. ती म्हणजे आधीचे सर्व पुरस्कार हे डॉक्टर बाबाढावांशी मी चर्चा करून ठरवलेली नावं होती. आणि मला आठवतं की माझ्या स्वभावानुसार पहिल्या पुरस्काराच्या वेळेला मी जेव्हा बाबांशी बोललो आणि मी काही नावं सुचवली, तेव्हा बाबा मला म्हणाले की अभिजित, मला वाटतं जरा परीघ ओलांडून पलीकडे गेलं पाहिजे. आणि मला म्हणाले की अरे त्या कोण रे ज्यांनी पुरस्कार वापसीची मोहीम चालू केली? म्हटलं नयनतारा सहगल, त्यांना आपण पुरस्कार देऊ. माझा परिचय नव्हता पण त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांनी अत्यंत आनंदाने हा पुरस्कार स्वीकारला. त्यानंतरची सर्व नावं ही बाबांशी चर्चा करून आम्ही ठरवत गेलो. विविध क्षेत्रातले लोक आवर्जून निवडले. साहित्यिक, लोकसाहित्याचे अभ्यासक, इतिहासकार, चित्रकर्मी. त्यामुळं भाईंचा पुरस्कार देताना ती व्यक्ती त्या अर्थानं समाजवादी परिघातलीच असली पाहिजे किंवा समाजवादी पक्षाशीच संबंधित असली पाहिजे हा निकष लावायचा नाही, हे बंधन माझ्यावर बाबांनी त्याच वेळेला घालून दिलं. यावेळेला नावाचा विचार करायच्या वेळेला बाबा नव्हते, पण आम्ही सगळ्यांनी बाबांचं स्मरण केलं आणि आमच्यासमोर एकच एक नाव आलं, ते आपलं. अर्थात तुम्हाला ऐकत कित्येक वर्ष आलेलो आहे. प्रत्यक्ष तुम्ही मी तसे समोर कधी आलो नाहीत, पण निन्या चित्रफितीतनं आणि निन्या तुमच्या लिखाणातनं सतत तुम्हाला भेटत आलेलो आहे आणि तुमच्या मांडणीने सतत प्रभावितच होत गेलेलो आहे. तुमचा प्रवास अद्भुत आहे. म्हणजे MD मेडिसिन केलेली व्यक्ती IITच्या त्या जैववैद्यक क्षेत्राकडे जाऊन तिथे कित्येक वर्ष, काही दशकं तुम्ही काम करणं आणि हे सगळं करत असताना इतिहासाकडं वळणं आणि तो इतिहास पुढे नेत असताना पुरोगामित्व जपत जाणं, या देशाच्या धर्मनिरपेक्षतेचा प्रत्येक धागांधागा आमच्यासमोर उलगडून ठेवत जाणं आणि हे धागे कसे उसवले जात आहेत, किती असत्य पद्धतीने मांडले जात आहेत, हे आम्हाला समजून सांगणं. हे अतिशय अद्भुत असं तुम्ही काम आयुष्यभर करत आलेलं आहात. स्वाभाविकपणे की भाई त्या अर्थाने इतिहासकार जरी नसले तरी भाईंचं एक वैशिष्ट्य होतं, भाईंचं अफाट वाचन होतं आणि ते प्रचंड चौफेर आणि व्यासंगी असं वाचन होतं. ते भारतीय साहित्या पलीकडे जागतिक साहित्याच्या अनेक अंगांना स्पर्श करणार होतं. त्याचा मी साक्षीदार आहे. त्यामुळं भाईंचा नावाचा पुरस्कार देताना आम्हाला हा विचारच करावा लागतो की त्या व्यक्तीनं अगदीच भाईंचा समाजवादी पक्ष पुढे नेला पाहिजे किंवा तोच विचार पुढे नेला पाहिजे हा हट्ट आम्ही धरायचा नाही. भाईंचा एकूण व्यापक विचार ती व्यक्ती कसा पुढे घेऊन जाते आणि देशातल्या आव्हानांच्या काळामध्ये ती व्यक्ती त्याला कशी भिडते. आज देशामध्ये आपल्या इतकं उचित नाव त्यासाठी असू शकत नाही. मगाशी आपण सांगितलं की बा या देशामध्ये व्यंगचित्रकारांची कशी परंपरा होती. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. व्यंगचित्रकार असतील किंवा स्टँडअप कॉमेडियन्स असतील, हे सर्व हे फक्त लोकशाहीमध्येच फुलू शकतात. व्यंगचित्रकार जेव्हा गायब व्हायला लागतात किंवा स्टँडअप कॉमेडियन्स जेव्हा हसवणं बंद करायला लागतात, तेव्हा ओळखायचं की देशामध्ये हुकुमशाही शिरलेली आहे. पण अजून एक वेगळी गंमत आहे. आज खरी परिस्थिती अशी आहे की आपल्याला व्यंगचित्रकारांची गरजच नाही, कारण व्यंगचित्र सत्तेवर बसलेली आहेत आणि त्याची सुरुवात कुठे झाली तर ती महात्मा गांधींच्या व्यंगचित्रांनी. त्या व्यंगचित्राचं नाव अण्णा हजारे. आणि नव्या पिढीच्या पुढे अत्यंत पद्धतशीरपणे असं आणण्यात आलं की हे महात्मा गांधी आहेत, हे प्रतिमहात्मा गांधी आहेत. अतिशय वेदना होत होती त्यावेळेला
आणि मग कोण चहावाल्याचं व्यंगचित्र कुठं बसलं, रिक्षावाल्याचं बसलं. आणि आम्ही लोकशाहीचा झेंडा वर करून सांगत राहिलो की या देशामध्ये अत्यंत तळागाळातला माणूस देखील सर्वोच्च सत्तापती जाऊन बसतो. पण आम्ही विसरलो की तिथे जाण्यासाठी त्यांनी एक मोठा प्रवास करायचा असतो, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभरात केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चहा विकत किंवा असं काहीतरी काम करत मग नंतर गायब होऊन, शिक्षण सोडून, कुठंतरी हिमालयात जाऊन थेट सत्तेच्या खुर्चीवर कधी बसले नाहीत. तर ते इंग्लंडमध्ये गेले, अमेरिकेमध्ये गेले, की ज्या विद्यापीठांमध्ये आजही त्यांचं नाव काढलं जातं. आणि त्यांनी लिहिलेला जो काही प्रबंध आहेत, हे प्रबंध आजही जगातल्या उत्कृष्ट प्रबंधांपैकी एक म्हणून समोर ठेवले जातात. देशाच्या सर्वोच्च सत्तेच्या पदापर्यंत पोचण्याचा प्रवास हा असला पाहिजे, याचं भान भारतीय समाज घालून बसला. आणि हे भान अतिशय पद्धतशीरपणे घालवण्यात आलं, अत्यंत नियोजनबद्ध रीतीने घालवण्यात आलं. आपल्या मनामध्ये इतिहासाच्या असणाऱ्या सगळ्या पाऊलखुणा किंवा जी काही स्मरणं आहेत ती पुसून टाकण्यात आली. त्या ठिकाणी दुसऱ्या गोष्टींचं रोपण करण्यात आलं. थोडं मागे वळून बघितलं की मला आठवण होते की जगातला पहिला इतिहासकार कोण, त्याबद्दल विवाद असू शकतात, पण हेरोडॉटस हा जगातला पहिला इतिहासकार म्हणून ज्ञात आहे. हेरोडॉटस हा साधारण 2500 वर्षापूर्वीचा, म्हणजे सॉक्रेटिस प्लेटोचाच हा काळ असावा, थोडा कमी अधिक इकडे तिकडे असेल. हेरोडॉटसला फादर ऑफ हिस्ट्री असं म्हटलं जायचं, पण त्याच हेरोडॉटसला फादर ऑफ लाईज, खोटेपणाचा पितामह, असत्याचा पितामह असंही म्हणलं जायचं. म्हणजे त्यावेळेलाही इतिहास हा असत्यपणे मांडला जात होता आणि त्याला हे नामविधान देण्यात आलं होतं. मग पुढं अरिस्टॉटल सारख्यांनी इतिहासाचं अधिक वर्गीकरण करून त्याला खूप एक शास्त्रीय स्वरूप देत ते पुढं नेलं. पण पहिला इतिहासकार हा फादर ऑफ हिस्ट्री होता आणि तो फादर ऑफ लाईज होता. आणि आज चिल्ड्रन ऑफ लाईज सगळीकडे हिंडत आहेत. आज याच असत्याचे जे पितामह आहेत त्याची पोरं बाळं देशभर हिंडत आहेत आणि इतिहासाची अत्यंत यथेच्छ अशी मोडतोड करत चाललेले आहेत. विकृत त्याला रूप दिलं जाते. कार्ल मार्क्सनं फार छान म्हणलं इतिहासाबद्दल. मार्क्सचा जो आहे मांडणी, की त्याच्यामध्ये इतिहास हा भौतिक घटनांनी घडत जातो. मानवी जगच हे निन्या भौतिक घटनांनी घडत जातं, ते पुढं पुढं जात राहतं. पण याबद्दल लोहियांनी जी केलेली मांडणी आहे ती अधिक मला समर्पक वाटते, इतिहासाकडे बघण्याची मांडणी. डॉक्टर राम मनोहर लोहिया फार मोठे समाजवादी चिंतक होते. बाईंसारख्यांचे आयुष्य, त्यांच्या संपूर्ण विचारांवर त्यांनी किती प्रखर प्रभाव टाकला हे मी स्वतः पाहत आलेलो आहे. मी स्वतःही आजही मला केव्हा विचारांचा आधार घेण्याची गरज लागते तेव्हा लोहिया मला हातात धरावे लागतात, जरी त्यांच्याशी माझे काही मतभेद असले तरी. आणि खूप मोठ्या लोकांशी मतभेद असणं हे पण पुन्हा लोकशाहीचंच लक्षण आहे. कारण समाजवादी परिवारामध्ये पण थोडी गंमत मधल्या काळात व्हायला लागली होती की लोहियांची मतभेद बोललं की होलियर दॅन द होली काऊ अशा पद्धतीने बघितलं जायचं. पण मी अनेक वेळा हे समजून सांगत आलो आहे की मी कितीही छोटा असलो तरी काही माझा मतभेद मोठ्या व्यक्तीच्या विचारांबद्दल व्यक्त करण्याचा माझा अधिकार मी राखून ठेवतो. कारण काळ बदलतो. कदाचित आज लोहिया असते तर ते फार वेगळे दिसले असते. लोहियांनी कदाचित आज खूप वेगळ्या भूमिका घेतल्या असत्या, वेगळी मांडणी केली असती. कारण लोहियांना जर आपण ओळखत असू तर लोहियांचं प्रवाही पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि इतिहासाबद्दल त्यांनी तेच म्हटलंय की इतिहासाची पाश्चात्य मांडणी जी आहे ती म्हणजे इतिहास म्हणजे कुठलंही सूत्र नसणारे घटनाक्रम. काही जण म्हणतात की इतिहास म्हणजे एक प्रगतिवाद, एक विकासवाद, तो थोडा इकडं तिकडं होईल पण तो पुढं पुढं पाऊल टाकत जातो. लोहिया म्हणले नाही, हे पाश्चात्य दृष्टिकोन मी स्वीकारत नाही इतिहासाबद्दलचे. इतिहास म्हणजे कालचक्र, ते फिरत राहणार आहे. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि विनाश.
आणि पुन्हा उत्पत्ती, स्थिती आणि विनाश. हा इतिहास आहे. म्हणजे शाश्वत अशाश्वत, प्रवाही स्थिर इतिहास हा आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की इतिहासाच्या सत्याकडे बघण्याचे दृष्टिकोन अनेक असू शकतात. कदाचित या बाजूनी बघितलं तर सत्य वेगळं दिसेल, या बाजूनी बघितलं तर सत्य वेगळं दिसेल. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, असत्य ते असत्यच, विकृती ती विकृतीच, विकृत तोडमोड ती विकृत तोडमोडच. आणि पुण्यानीजींनी आज जी असंख्य उदाहरणं आपल्यासमोर मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण प्रशासनामध्ये आणि लष्करामध्ये 120 मुसलमान अधिकारी होते. ते हिंदू स्वराज्य नव्हतं, ते हिंदवी स्वराज्य होतं. गोब्राह्मण प्रतिकापालक त्यांना केलं ते आमच्या पुण्याच्या महान साहित्यिकांनी. ब्राह्मणांचं गाईंचं पालन कशासाठी करतील ते? छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. ते रयतेचं पालन, रयतेच्या रक्षणासाठी येणार. ते आपल्या राज्यातल्या शोषितांच्या, दलितांच्या, महिलांच्या रक्षणासाठी उभे होते, त्यासाठी कटिबद्ध होते. हा शिवाजी आम्हाला पुसून टाकायचा आहे. आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक अत्यंत धर्मांध असा राजा निर्माण करायचा आहे. आणि मग ज्या शिवाजी महाराजांच्या सुपुत्रांना एकेकाळी आमच्या लहानपणी आम्ही जो शाळेमध्ये इतिहास शिकलो, संभाजी महाराज काय होते, फार भयानक शिकवलं गेलं. मला स्वतःलाही कित्येक वर्ष लागली संभाजी महाराज समजून घेण्यात गेली. आणि नंतर पुन्हा गंमत अशी झाली, ज्या वेळेला असं लक्षात आलं की औरंगजेबाच्या विरुद्ध आपल्याला उभं करण्यासाठी संभाजी महाराजांचा उपयोग होऊ शकतो, तेव्हा ते हिंदू रक्षणकर्ते झाले. आता संभाजी महाराजांची खरंच हत्या कशी झाली, त्यांना कोणी पकडून दिलं, काय घडलं, या इतिहासात जर आपण जायला लागलो तर आपल्याला धक्क्यांवर धक्के बसायला लागतात. आणि मग लक्षात यायला लागतं की अरे हे वेगळंच आहे काहीतरी. आणि म्हणून आजची सगळ्यात महत्त्वाची गरज आहे, आणि ती म्हणजे इतिहासाचं जे पुनर्लेखन विकृत पद्धतीने होतं आहे ते थांबवणं, त्याच्या विरुद्ध आपण अत्यंत ठामपणे उभं राहणं आणि खरा इतिहास या देशाचा जो आहे ते समोर आणणं. एक गमतीची गोष्ट आहे, मध्ये माझ्याशी एक हिंदुत्ववादी खूप वाद घालत होते. हिंदू मुस्लिम कसे मुघलांनी अत्याचार केले. म्हणलं या देशातली प्राचीन काळातली सगळ्यात मोठी 2 युद्ध कुठली? त्यांच्या काही लक्षात नाही आलं मी काय विचारतोय. म्हणलं रामायणातलं राम आणि रावणातलं युद्ध आणि महाभारतातलं 2 भावंडांमधलं, 2 चुलत घराण्यामधलं युद्ध. मग याच्यातलं कोण मुसलमान होतं का दोघेही हिंदू होते? ते म्हणले नाही, दोघेही हिंदू होते. मग घडलं काय शेवटी? रावण तर दशगंधी ब्राह्मण होता, रामायणातच लिहिलंय. तो शिवपूजक होता, शिवानं त्याला वर दिला होता, हे तुम्ही तिथंच लिहिलंय. मग बाकी प्रवृत्ती दुष्ट अमुक तमुक आपण बाजूला ठेवून देऊ. हे युद्ध हिंदू मुसलमान युद्ध नव्हतं. आणि महाभारतामध्ये तर 2 चुलत घराणी संपत्तीवरनं लढत राहिली, आयुष्यभर लढत राहिली. आणि शेवटी त्या कुरुक्षेत्रावर आपली सर्व वंशावळ संपून फक्त शिल्लक राहिलेले जे काही 5 पांडव, ती द्रौपदी आणि मला वाटतं धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती असतील, हे त्या पर्वताच्या वरनं निघालेत आणि त्यातलं एक एक पुन्हा व्यक्ती जाती आहे. हे काय युद्ध होतं? मग तुम्ही इतिहास जर सांगणार असाल तर तुम्हाला हा इतिहास पण सांगितला पाहिजे. पण हा इतिहास जर सांगितला आणि याच्याबद्दल हे भाष्य केलं तर तुम्हाला अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये ट्रोल केलं जातं. मी अनेक जी काही भाषणं करतो ती येत राहतात कुठे कुठे. मी सहसा त्या कॉमेंट बघत नाही. भारत सासनेंनीच फार मागे फार छान सांगितले, कारण त्यांचं जे अध्यक्ष भाषण झालं मराठी साहित्य संमेलनात, फार सुंदर भाषण आहे ते. तुम्ही सगळ्यांनी मुळातलं भाषण वाचलं पाहिजे. त्यांच्यावर हल्ले झाले, हिंदुत्ववाद्यांनी हल्ले त्यांच्यावर केले.
ते म्हणले की मी एक गोष्ट ठरवली की चांगलंही वाचायची नाही कॉमेंट आणि वाईटही कॉमेंट वाचायची नाही, तर आपण बोलत राहू. पण तरी माझ्या भावात असं होतं की कोणीतरी मला सांगून जातं की ही कॉमेंट आहे. तर त्यातली एक फार गमतीची कॉमेंट नेहमी असते की आरोग्य सेना चालवताना राजकारण कशाला करता. स्मिता पाटील चित्रपट महोत्सवाच्या वेळेला आत्ता याच दिल्लीकडनं मला पत्र आलं की आरोग्य सेनेचा आणि चित्रपट महोत्सवाचा संबंध काय. त्यांना मी कळवलं की आरोग्याची व्याख्या आम्ही या देशाचं सार्वजनिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, राजकीय आरोग्य आणि सांस्कृतिक आरोग्य अशी करतो. आरोग्य सेना ही पहिल्या दिवसापासून या सर्व आरोग्यांच्या आघाड्यांवर लढणारी संघटना आहे. दुसऱ्या दिवशी परवानगी मिळाली आम्हाला. राजकारण करतो म्हणजे काय? जीवन राजकारणाशिवाय अपूर्ण आहे. राजकारण खेळणं वेगळं आणि राजकारणाबद्दल सजगतेने काही भाष्य करणं वेगळं. या दोन गोष्टीतली आता रेषा धुसर करून टाकण्यात आलेली आहे, पूर्णपणे धुसर. आणि आपल्याला तुम्ही राजकारण का करता? तुमचा काय संबंध या गोष्टीशी? एकांनी मला लिहिलंय की हे सगळं उद्योग करण्यापेक्षा जरा जाऊन गरिबांची सेवा करा. आरोग्य सेनेच्या प्रमुखाला त्यांनी कळवलंय. गेल्या 30 वर्षामध्ये लातूरच्या भूकंपापासून ते परवाच्या पंजाबच्या पुरापर्यंत आरोग्य सेनेची पथकं त्या ठिकाणी जाऊन हजारो रुग्णांवर फुकट उपचार करून आलेली आहेत. आत्ता आम्ही जाऊन आलो पंजाबला. काही लाख रुग्णांवर आत्तापर्यंत उपचार केलेत, काही कोटी रुपयांची औषधं वाटली आहेत. आणि हे सगळं सरकारी पैशाला हात न लावता केलेलं आहे. कुठल्या मोठमोठ्या उद्योगपतींकडे आमच्याकडे पैसे येण्याचा प्रश्नच येत नाही. बाहेरचा निधी, परराष्ट्रातला निधी घ्यायचा नाही हा मी ठरावच करून टाकलाय. त्यामुळे FCRA ची परवानगीच आम्ही घेतलेली नाही. मग जर आम्हीच आमच्या पैशानं, आमच्या हितचिंतकांच्या बळावर स्वतः आमची सगळी कामं टाकून, मग नेपाळ असो, लडाख असो, काश्मीर असो, केरळ असो, तामिळनाडू असो, ओरिसा असो, हजारो रुग्णांवर उपचार करून येतोय. अरे मूर्खांनो, तेवढं तरी माहिती करून घ्या ना. पण त्यांना माहिती करून घ्यायचं नसतं. त्यांना तुमचं तोंड बंद करायचं असतं. आणि जेव्हा तुमचं तोंड बंद होत नाही असं त्यांना दिसायला लागतं तेव्हा त्यांचा चिडचिडाट व्हायला सुरुवात होते. तुम्ही सत्य सांगितलेलं त्यांना नको आहे. हिंदू राजांनी अनेक हिंदू मंदिरं पाडली आणि मुसलमान राजांना अनेक हिंदू मंदिरांना देणग्या दिल्या, हे सत्य त्यांना नको आहे. मी तुम्ही मगाशी जे उदाहरण सांगितलं की राणा प्रतापांचा पराभव झाला असं तिथं लिहिलेलं पाहिल्यावर त्यांनी सांगितलं बदलून टाका. पुण्यानी जी आता तर मोगलांनी या देशात राज्य केलं ही गोष्टच काढून टाकायचं ठरलेलं आहे. हा इतिहासच ठेवायचा नाही. आणि तुम्ही या पद्धतीने इतिहास जर पुसून टाकणार असाल तर कधीही भलं होणार नाही. म्हणजे त्यांना हे करायचंय की इतिहासाची मोडतोड करायची, तो मोडलेला इतिहास घेऊन वर्तमान ताब्यात घ्यायचं आणि ते वर्तमान ताब्यात घेऊन या देशाचं भविष्य घडवायचं, हे नियोजन आहे. या देशाचं भविष्य खोट्या इतिहासावर उभं राहू शकत नाही. हा देश जो काही आहे, अहो साधी गोष्ट लक्षात घ्या. आत्ताही इराणी कॅफेमध्ये प्रचंड गर्दी आहे, तुडुंब भरले ते. अलिबागच्या जू आळीमध्ये आजही गेलेला पर्यटक तिथला आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय बाहेर पडत नाही. आत्तापर्यंत पुण्यामध्ये चीनी दंतरोग तज्ञ प्रचंड प्रमाणावर व्यवसाय करत होते. अफगाणी पठाण, काबुलीवाला, ही कादंबरी आपल्या देशातच लिहिली जाऊ शकते. पारशी समाज येऊन पोचला परांगंदा होऊन कुठंतरी, मला वाटतं केरळच्या का कुठल्या किनाऱ्यावर, गुजरातच्या किनाऱ्यावर. तिथल्या राजाने तलवार नाही फिरवली, त्यांनी दुधाचा पेला त्याच्यासमोर केला. त्या पारशी समाजाच्या, झोरास्ट्रियन समाजाच्या प्रमुखानं साखरेची चिमूट उचलली, ती त्या दुधामध्ये टाकली, ढवळली. त्या राजानं त्यांना स्वीकारून टाकलं.
तो समाज आज किती आनंदाने या देशामध्ये राहतोय. ज्यू आले, झोरास्ट्रियन आले, इराणी आले, अफगाण आले, चीनी आले, तऱ्हेतऱ्हेचे लोक आले आणि या संस्कृतीने आपले हात खुले करून त्या सर्वांना सामावून घेतलं. इतकंच नाही तर त्यांना या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग करून टाकलं. हे मोडून हा देश उभा राहणार नाही. आणि म्हणून आत्ताच्या या परिस्थितीमध्ये इतिहासकाराची निवड या पुरस्कारासाठी करणं हे आम्हाला गरज वाटली. आम्ही विचारपूर्वक निवड करतो की आत्ताच्या या काळाचं आत्ताचं आव्हान काय. ताराबाई भोळकरांची निवड केली कारण त्यांनी ज्या पद्धतीने मोदींच्या उपस्थितीमध्ये त्यांना ऐकवलं. दिल्लीला ते ऐकलं. दुसऱ्या दिवशी बाबांचा मला सकाळी फोन आला. आम्ही नावासाठी थोडे चाचपडत होतो. बाबा म्हणले, तू ताराबाईंचं भाषण ऐकलंस का? म्हणलं बाबा माझ्या मनात तेच आलंय. आपल्याला अर्थात ताराबाईंचा समाजवादी परिवाराशी केवढा घनिष्ठ संबंध होता हा इतका मलाही माहिती नव्हतं. तो त्यानंतर आला. भाईंना त्या अनेक वेळा भेटलेल्या होत्या. पण हा भाग वेगळा. आणि म्हणून ही निवड करताना आम्ही याच पद्धतीनं पुढे जात राहतो. मला शेवटी दोनच गोष्टी सांगायच्यात की धर्माच्या आधारे जर माणसं तोडली जात असतील आणि समाज विभागले जात असतील आणि द्वेष निर्माण केला जात असेल आणि त्या द्वेषातनं ज्वालामुखी भडकवले जात असतील तर तो धर्म नाही. असा धर्म प्रत्येकाने नाकारला पाहिजे. मग तो मुस्लिम असेल, तो हिंदू असेल किंवा तो अजून कुठला दुसरा ख्रिश्चन धर्म असेल, हा पण नाकारला पाहिजे. किंवा ती झायोनिस्ट लॉबी जी आता जगावर राज्य करते, म्हणजे माफीवर कालपर्यंत सांगत होते, त्यांची मांडणी होती पुण्यभू आणि मातृभू. आता आम्हाला कळलं इस्रायल आमची पितृभूमी आहे. आपले ते नॉन बायोलॉजिकल गेले तिकडं, ते कुठेही कधीही नसलेलं एक नवं पदक त्यांच्या गळ्यात घालण्यात आलं. ते आतापर्यंत इस्रायलच्या इतिहासामध्ये असा पुरस्कारच नव्हता. मग नॉन बायोलॉजिकलनी तो गळ्यात घालून घेतला. आणि इस्रायलच्या नेसेट म्हणतात त्याला, लोकसभा जी आहे, तिच्यासमोर त्यांनी ठणकावून सांगितलं, इस्रायल इज आवर फादरलँड अँड इंडिया इज मदरलँड. आता माझ्या या मातृभूमीला एक बाप तिकडं बसलाय, मला माहिती नव्हतं. भयानक आहे. आणि हे ते बोलून देखील देशामध्ये चीड लोकांमध्ये नाही आहे. आणि जेव्हा सत्ताधाऱ्यांच्या या अशा वागण्याची चीड जनतेतनं नाहीशी व्हायला लागते, तेव्हा तो समाज मुरदाड झालाय असं समजावं लागतं. आणि अशा देशामध्ये हुकुमशाही आलेलीच असते, पण ती काही दिवसांनी अत्यंत अधिकृतरित्या येणार असते. त्याच्या पाऊलवाटा असतात त्या. त्याच्याही पुढे जाऊन कम व्हॉट मे विल स्टँड विथ इस्रायल. 1,00,000 लोकांची हत्या केलेला तो नेतान्याहू तिथं शेजारी बसलेला आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या लोकांचं कौतुक वाटायला लागतं. परवा जवळजवळ अमेरिकेमध्ये 3200 ठिकाणी जवळपास 90 लाख ते 1 कोटी लोक, अमेरिकेची लोकसंख्या लक्षात घेता, आकडा काय तो लक्षात घ्या तुम्ही, रस्त्यावर उतरली माणसं आणि विदूषका सत्ता खाली कर, नो किंग्ज. आणि त्यांनी जे जे काही ट्रम्पच्या प्रतिकृती फिरवल्यात त्या तुम्ही इंस्टाग्रामवरच सगळ्यांनी खरं तर बघायला पाहिजेत. आपल्या देशात हे घडू शकतं का? अपमान झालंय काय या देशाला? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या सगळ्यातनं अंतिमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आपल्या हाती जे संविधान आहे ते संपवण्याचं खऱ्या अर्थानं षडयंत्र आहे. तिथं मनुस्मृती आणायची आहे. मनुस्मृतीची भलावण करणाऱ्या एका हिंदुत्ववादी बाईंना मी प्रश्न विचारला, म्हणलं मनुस्मृती वाचली आहेस का तू?
आणि त्या मनुस्मृतीमध्ये स्त्रियांबद्दल जे लिहिलं आहे ते तू वाचलेस का? नाही म्हणली, मनुस्मृती वाचली नाही मी. बरं म्हटलं गीता? नाही, 13वा अध्याय फक्त पाठ आहे. बरं मग काही चुकून मागून वेदांची काही भाषांतर? म्हटलं ते अक्षरधारामध्ये मिळतात वेदांची मराठी भाषांतर. चारी वेदात हिंदुत्ववाद त्या अर्थाने कुठेच नाही आहे, उपनिषदांमध्ये नाही आहे. निराकार परमेश्वराची मांडणी आहे ऋग्वेदामध्ये. मग हे आलंय कुठनं सगळं? तर हे एक विशिष्ट समूह पुढं घेऊन निघालेला आहे आणि त्याला ब्राह्मण्यवादी म्हटलं पाहिजे, आपल्याला मनुवादी म्हटलं पाहिजे. ब्राह्मण आणि ब्राह्मण्यवाद ह्याच्यात फरक आहे. आता माझ्या वैद्य आडनावाचा मला काही वेळेला फायदाही होतो आणि काही वेळेला तोटाही होतो. काही पेशंटना एकदम प्रेम वाटतं. नाही, ते आपलं कसं असतं वेगळंच असतं. तर तुम्ही मी मनातल्या मनात मोठं थांबा, मी किती वेगळा आहे माहिती नाही तुम्हाला. आणि काही वेळा तो रॉंग नंबर लागतो. काहीतरी बोलतात आणि मी एकदम उसळून त्यांना बोलतो. काही वेळेला उलटंही घडतं. काही जण गेले काही दिवस म्हणतायत की हा वैद्य म्हणजे शेवटी हा तोच आहे आणि शेवटी हे त्याच दिशेला जाणार. उभं आयुष्य बाईंनी देखील आणि मी पण माझ्या खूप लहानपणापासून जात टाकून दिली केव्हाच. दहावीमध्ये होतो, बाई तुरुंगात होते. महाराष्ट्रात जातीत पहिला आलो. फार मोठा सत्कार मुंबईला होता. सत्काराचं पत्र, आता एवढा भव्य सत्कार, खूप मोठं त्यावेळेसचं, म्हणजे तेव्हा 5,000चं बक्षीस आणि फर्स्ट क्लासनी जाणं येणं वगैरे वगैरे वगैरे. शांतपणे ते पत्र घेतलं. एक पत्र स्वतः लिहिलं की मी जात सोडली असल्यामुळे जातीचा पुरस्कार घेऊ शकत नाही. आमच्या घरात सगळे आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह आहेत, ते सर्व नोंदणीबद्ध. आणि असं झाल्यावर जर कोणी मला आडनावावरनं ब्राह्मण म्हणून जर मला म्हणत असेल की शेवटी तुम्ही तेच आहात, तर हा माझा अपमान नाही आहे. तो जाती अंताकडे जाण्यासाठी जे जे आयुष्यभर धडपडत आले त्यांचा अपमान आहे. हा बाईंचा पण अपमान आहे. आणि म्हणून मी अशा सगळ्या लोकांना सांगतो की हे करू नकात. कारण ब्राह्मणांमध्ये चार्वाकवादी ब्राह्मण होतेच की, बहुसंख्येत ते ब्राह्मणच होते. आणि त्यांना काय भोगायला लागलं? जवळपास नष्ट करून टाकण्यात आलं, त्यांना संपवून टाकण्यात आलं, त्यांचं साहित्य संपवून टाकण्यात आलं. लढत राहिले ते. प्रखर बुद्धिवाद आणि विवेक घेऊन ते लढत राहिले. त्या परंपरेचे आम्ही पाईक होत आणि बाईंनी हीच परंपरा आमच्या पुढं घालून दिली आहे. जमातवाद, जागतिकीकरण, जातीयवाद हे 3 धोके बाईंनी केव्हाच ओळखले. पण त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची गोष्ट शेवटच्या काही दशकं बाईंनी जी केली ती म्हणजे शिक्षण हक्काची चळवळ. आता काँग्रेसचं तेवढं डोकं ठिकाणावर असतं तर सर्वांसाठी मोफत गुणवत्तापूर्ण समान शिक्षण केव्हाच करून मोकळे झाले असते. आज हे चित्र दिसलं नसतं. दुर्दैवानं तेवढी समज काँग्रेसकडेही नव्हती. आता तर ही गोष्ट घडण्याची शक्यताच नाही. आता नव्या पद्धतीने पुन्हा जाती व्यवस्था नवी जन्माला घातली जाते आणि आपण या आव्हानाच्या उंबरठ्यावर आता उभे आहोत. मला वाटतं की आपण सगळ्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट पुण्यानीजींनी सांगितली ती म्हणजे संविधानाचं रक्षण करण्याची शपथ घेतली पाहिजे. या देशाला कोण वाचवू शकेल तर ते नुसतं पुरोगामित्व, धर्मनिरपेक्षता, लोकशाही समाजवाद, बुद्धिवाद, विवेकवाद एवढीच मूल्य वाचवणार नाही आहेत. समता, न्याय ही मूल्य वाचवणार नाहीत. कारण ही सगळी मूल्य भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांनी आपल्या हातात दिली आहेत. एक लढण्याचं जबरदस्त हत्यार आपल्या हातात दिलं आहे, त्याचं रक्षण करणं हेच आपलं काम आहे. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण ठामपणे हेच ठरवूयात की या संविधानाचं आम्हाला रक्षण करायचं आहे. धन्यवाद.